नमस्कार, मी ऋषिकेश गोळे. आपल्या सर्वांचे मास्कॉन स्पार्कमध्ये स्वागत आहे. आज शिवाजी विद्यापीठातील पद्मश्री डॉक्टर ग जाधव पत्रकारिता अध्यासनाच्या इमारतीमध्ये जबराट या चित्रपटाच्या दिग्दर्शिका प्रगती कोळगे मॅडम आपल्यासोबत आहेत. नमस्कार मॅडम. नमस्कार. मला पहिला असा प्रश्न आहे की 20 फेब्रुवारीला जो आपला चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे, याबद्दल दिग्दर्शिका या नात्याने आपली काय भावना असेल? भावना तर नक्कीच छान आहे. थोडंसं आता असतं ना की शेवटी आपण जेव्हा परीक्षेला जातो ती भावना असते ना की काय होणार आहे काय नाही. पण मला तितकी पण माझी वाईट भावना नाही आहे की खूप काही खराब होणार आहे असं नाही आहे. मी ठाम आहे की लोकांना तो आवडणार आहे आणि त्यामुळे तशी भीती वगैरे तर नाही आहे. फक्त एवढीच इच्छा आहे की लोकांनी बघितला पाहिजे, लोकांपर्यंत पोहोचेल की नाही ते थोडंसं टेन्शन आहे की त्यामुळे मी तुमच्या या इंटरव्ह्यूच्याद्वारे लोकांना सांगेल की तुम्ही बस चित्रपटगृहापर्यंत या आणि तुम्हीच नाही तो इतर लोकांना आणा. कारण माझी तशी मनातली हे असतं ना की हलकीशी एक भीती किंवा असं असतं ना की बस मला लोकांना आणायचं. लोक एकदा आले की मला माहिती आहे की चित्रपट त्यांना तो आवडणारच आहे. तीच आहे फक्त मला त्याच्यासाठी मी प्रयत्न करावे की जास्तीत जास्त मी लोकांना कसं चित्रपटगृहापर्यंत आणेल, बस एवढंच आहे. या चित्रपटात तुम्ही तरुणांची कथा मांडली आहे, याबद्दल तुम्ही काय सांगाल? तरुणांची कथा आहे म्हणण्यापेक्षा तरुण त्या कथेला सोबत घेऊन जात आहेत असं आपण म्हणूया. आणि तरुणाईचं भावविश्व त्याच्यामध्ये आलेलं आहे की तरुणाई आजची कसा विचार करते, कोणत्या वेळी काय विचार करते, कुठे चुकते कुठे चुकत नाही, कुठे ठाम असते कुठे कुंकवत पडते, कुठे प्रेमात पडते कुठे नाही, कोण म्हणजे कुठे प्रेमात पडतं कोण नाही पडत, किंवा त्यांची मैत्री कशी असते किंवा त्यांची दुश्मनी कशी असते, किंवा हे सगळं जे तरुणाईसोबत चाललेलं असतं, जे तरुणाईचं भावविश्व थोडक्यात हे याच्यामध्ये आले. त्याच्यामध्ये आपण खूप गोष्टी खूप गोष्टी आपण मिसळलेल्या आहेत आपण त्याच्यामध्ये. आणि त्या सगळ्या त्यांच्या भावविश्वाला घेऊन तरुणाई घेऊन पुढे काहीतरी एक त्यांनी एक टार्गेट ठेवून पुढे जात आहेत आणि तो एंडपर्यंत जात आहेत. तर तो कसा जात आहे तो प्रवास म्हणजेच हा चित्रपट आहे. धन्यवाद मॅडम. कॅमेरामॅन सत्यजित संदेसह मी ऋषिकेश गोळे, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर. धन्यवाद.